रात्रीचा काळोख दाटून आला होता. अक्कलकोटच्या गल्लीबोळात शांतता पसरली होती. लोक आपल्या घरात गाढ झोपले होते. पण त्या रात्री एक माणूस मात्र जागा होता. तो माणूस होता रघु नावाचा चोर. लहानपणापासूनच गरिबीमध्ये वाढला होता. पोट भरण्यासाठी त्याने चुकीचा मार्ग निवडला होता. सुरुवातीला तो फक्त भाकरी चोरायचा, पण हळूहळू त्याचे हात मोठ्या चोरीकडे वळले. लोक त्याला घाबरायचे. गावात त्याची भीती होती. पण त्या रात्री रघुच्या मनात एक वेगळीच योजना होती. त्याला कळले होते की अक्कलकोटमध्ये एक संत आले आहेत, स्वामी समर्थ. लोक म्हणायचे की स्वामी समर्थांकडे रोज लोक भेटायला येतात आणि त्यांच्याजवळ सोन्या चांदीच्या वस्तू असतात. रघुच्या मनात लालसा निर्माण झाली. तो मनात म्हणाला, आज जर मी स्वामींच्या आश्रमात चोरी केली तर आयुष्यभरासाठी पैसा मिळेल. असे म्हणत तो रात्री सावकाश आश्रमाकडे निघाला. रघु आश्रमाच्या भिंतीवरून आत उतरला. सगळीकडे शांतता होती. स्वामी समर्थ झाडाखाली बसले होते, डोळे मिटलेले, समाधी अवस्थेत. रघु मनात हसला. हे तर ध्यानात आहेत, आता काम सोपे आहे. तो हळूच पुढे गेला. स्वामींच्या बाजूला ठेवलेल्या भांड्याकडे त्याने हात पुढे केला. पण जसेच त्याने भांडे उचलायला हात लावला, अचानक स्वामी समर्थांनी डोळे उघडले. त्यांच्या नजरेत एक विलक्षण तेज होते. स्वामी शांत आवाजात म्हणाले, काय रे रघु, इतक्या रात्री कशासाठी आलास? हे ऐकून रघु थरथरला. स्वामींना माझं नाव कसं माहीत? तो घाबरून मागे सरकला. स्वामी पुन्हा म्हणाले, चोरी करायला आलायस ना? रघुच्या हातातून भांडे खाली पडले. तो विचारू लागला, हे संत आहेत की देव? यांना सगळं कसं कळलं? स्वामी शांतपणे म्हणाले, रघु, चोरी करून तुला कधी सुख मिळालं का? रघु काही बोलला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आले. स्वामी पुढे म्हणाले, तू लहानपणी खूप चांगला मुलगा होतास. तुझ्या आईला तू खूप प्रिय होतास, आठवतं का? हे ऐकताच रघु रडायला लागला, कारण त्याची आई लहानपणीच गेली होती आणि तिची आठवण त्याला नेहमी त्रास द्यायची. स्वामी म्हणाले, रघु, चुकीचा मार्ग सोड. देव प्रत्येकाला संधी देतो. तू आजपासून चोरी सोडशील तर तुझं आयुष्य बदलून जाईल. रघु म्हणाला, स्वामी, मला कोणी काम देणार नाही. लोक मला चोर म्हणतात. स्वामी हसले, उद्या सकाळी गावात जा, लोक तुला काम देतील. दुसऱ्या दिवशी सकाळी रघु गावात गेला. गावात एक श्रीमंत व्यापारी होता. त्याला कामासाठी माणूस हवा होता. रघु त्याच्याकडे गेला. व्यापारी म्हणाला, काल रात्री माझ्या स्वप्नात स्वामी समर्थ आले होते. ते म्हणाले, रघु नावाचा माणूस येईल, त्याला काम दे. हे ऐकून रघु थक्क झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवसापासून रघुने चोरी कायमची सोडली. तो मेहनत करू लागला, प्रामाणिकपणे जगू लागला. काही वर्षांनी पुन्हा रघु अक्कलकोटला गेला. तो स्वामी समर्थांच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही माझं आयुष्य बदललं. स्वामी हसले आणि म्हणाले, मी काही केलं नाही, तू स्वतः बदलायचं ठरवलंस. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक मोठा धडा देते. जगात कितीही चुका झाल्या तरी जर मनापासून पश्चाताप केला तर देव आपल्याला पुन्हा योग्य मार्ग दाखवतो. आणि म्हणूनच लोक आजही म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.